लाडली बहन योजना के तहत राज्य सरकार ने रक्षाबंधन के अवसर पर पहली किस्त 3,000 रुपये महिलाओं के खातों में जमा किए। वहीं अमरावती जिले में आने वाले ग्राम पथरोट यहां की सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की शाखा में महिलाओं से पैसे निकालने के लिए बैंकों में भारी मात्रा में लाइन लगाई। वहीं बैंक ने 100 लोगों को टोकन दिया और बैंक गेट बंद कर दिया। बच्चे खातेदार लाइन में लगे रहे, मगर 4 बजे के बाद महिला खातेदारों को वापस जाना पड़ा। वहीं दूसरे खातेदारों को परेशानी का सामना करना पड़ा। सेंट्रल बैंक में आने वाले आसपास के ग्राम के लोगों का इसी बैंक से व्यवहार चलता है। होने वाले भीड़ को काबू करने के लिए बैंक ने सिक्योरिटी गार्ड बुलाया, मगर बैंक सिक्योरिटी गार्ड की बदतमीजी के कारण खातेदार परेशान होते नजर आए। इस संदर्भ में दबंग इंडिया 24 न्यूज अमरावती संवाददाता रुपेश फरकुंडे इन्होंने बैंक मैनेजर से मुलाकात कर समस्या से अवगत कराया और इस संदर्भ में बैंक मैनेजर से जानकारी शाखा अभिनंदन कोणते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मॅनेजर साहेब त्यांनी यांची जे गर्दी आहे इथं एक लाडकीसाठी लोकांची गर्दी चालू आहे। त्यांना जे टोकन वाटलेले आहेत, ज्यांना दिले नाही आहेत, त्यांचं काय कसं करायचं, काय करायचं, कोणत्या येणं कोण्या अँगलनं तुम्ही जे पैसे दिले मिनी बँकला दिले आहे त्या मिनी बँकमध्ये चालले तिथं थंब लागत नाही आहे। त्या थंबचं काय तुमचा प्रॉब्लेम काय हे बँकेच्या शाखा मॅनेजरनं त्या मिनी बँकवाल्यांना सांगण्यात यावं, म्हणजे इथं बहुतांशी जे गर्दी होत आहे त्यांना जो त्रास होणार आहे म्हाताऱ्यांना कुत्र्यांना अजिबात झाला पाहिजे नाही, अशी माझी प्रतिक्रिया आहे। 6 वाजतापासून बँकेचं काम चालू होतं तर 4 वाजेपर्यंत बँकेचे काम सुरू असतात आणि याच्यामध्ये बघा आता 4:30 वाजलेले आहेत, तरी पण एक 100-200 पब्लिक आतमध्ये आहे निघाली। त्यांचं सगळ्यांचं काम होऊन जाणार आणि 4 नंतर या पब्लिकचं उद्याला होईल का? नाही होणार, जे आता जी पब्लिक आतमध्ये आहे त्यांचे काम होतील, बाकीच्या पब्लिकला उद्या यावं लागेल। मॅडम, पब्लिकचं असं म्हणणं आहे की इथं बँकेचा व्यवहार करायला 3-4 लोकांचे इथं स्टॉप आहे। अतिरिक्त पब्लिकची मागणी आपण करू शकतो का? अतिरिक्त पब्लिकचं नाही, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पॉसिबल नाही आहे सर, एवढ्यामध्ये सफिशियंट स्टाफ आहे। कारण गाव मोठा आहे, इथे खेड्यापाडे सर्व अटॅचमेंट आहेत आपल्या गावात। माझा 4 स्टाफ या कामासाठी मी लावलेला आहे। 4 स्टाफ मिळून फटाफट काम होतं। 400 अकाउंट होल्डर जवळपास आम्ही म्हणजे सकाळपासून आधार लिंक केले, KYC त्यांची केली, परत त्यांचं मोबाईल सीडिंग, त्यांचं आधार लिंकिंग, परत बाकीच्या लोकांना विथ पेमेंट आम्ही हे सगळे कामं आता 4:30 वाजेपर्यंत आमचे भरपूर कामं झालेले आहेत। पब्लिकला काय सांगणार तुम्ही? साठी एवढंच निवेदन आहे की त्यांनी लाईनमध्ये यावं आणि व्यवस्थित सगळ्यांची कामं होतील, फक्त त्यांनी घाई नाही करावं आणि विनाकारण त्रास नाही द्यायला पाहिजे याला कर्मचाऱ्यांना, कारण कर्मचारी तुमचेच काम करत आहेत। आमचं टाईम झाल्यावर सुद्धा ते काम करत आहेत। 8-9 वाजेपर्यंत आम्ही लोक इथे बसलेलो असतो आणि 8-9 वाजेपर्यंत जे आता दिवसभर दुसरं कुठलंच काम होत नाही, बाकीची बँकिंग आम्ही नंतर करतो। हे 5:30 आम्हाला चालणार आहे, त्याच्यानंतर आम्ही बाकीचं RTGS, NEFT, कॅश टॅली करणं हे सगळे कामं आम्हाला नंतर वेळ होतोय करायला। सगळं करायला आम्हाला 9-1 वाजतात सर ब्रांचमध्ये। इथे जे महिला येऊन राहिल्या त्यांच्यासोबत व्यवहार जो व्हायला पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांची नाराजी आहे, त्यामुळे आपण काय सांगाल? कशासाठी? जे पब्लिक येऊन राहिली, ते महिला येऊन राहिल्या त्यांच्यासोबत जे वागणूक द्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांनी, सिक्युरिटी गार्ड यांनी, त्यांच्याविषयी नाराजी आहे। सगळ्यांचं सर प्रॉब्लेम आहे, काही नाही आहे सर, सगळं व्यवस्थित चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे।